नमस्कार मंडळी, आपल्या पाल्याला चांगल्या खाजगी शाळेमध्ये प्रवेश हवा आहे का? आणि तोही मोफत? होय, तुम्ही ऐकताय ते अगदी सत्य आहे. आणि तुमचं उत्तर जर होय असेल तर मी सांगतो ती माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. महाराष्ट्र शासनाच्या 25% RTE प्रवेश प्रक्रिये अंतर्गत 2026-27 मध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या खाजगी विना अनुदानित व अल्पसंख्याक नसलेल्या शाळांमध्ये RTE 25 अंतर्गत मोफत प्रवेश दिला जातो. आणि ही पूर्ण प्रक्रिया संपूर्णतः ऑनलाईन असते बरं का. चला तर मग मंडळी, या प्रक्रियेबाबत महत्वाचे नियम किंवा कागदपत्र कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. नंबर 1, विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला. नंबर 2, पालकांचा आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड. आणि नंबर 3, जर आपण आपल्या पाल्याचा दिव्यांग प्रवर्गातून प्रवेश घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी शासनाचं दिव्यांग प्रमाणपत्र हे अत्यंत महत्वाचं आहे. नंबर 4, पालकाचा उत्पन्नाचा दाखला. आणि नंबर 5, आपण आपल्या पाल्याचा मागासवर्गीय प्रवर्गातून प्रवेश घेऊ इच्छित असाल तर पालकाचा जातीचा दाखला अनिवार्य आहे. आणि हो, लक्षात ठेवा, खोटा उत्पन्नाचा दाखला, खोटी माहिती किंवा बनावट प्रमाणपत्र जर आपण सादर केली तर आपला प्रवेश अर्ज रद्द होऊ शकतो. अर्ज करण्यासाठी मी सांगतो त्या वेबसाईटवर व्हिजिट करा. www.student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन RTE 25% या लिंकवर पालक लॉगिंग मध्ये आपण आपला अर्ज भरू शकता. या वर्षापासून सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स स्कॅन करून वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत बरं का. या प्रक्रियेमध्ये ऑनलाईन लॉटरीद्वारे विद्यार्थ्यांची निवड होते. निवड झाल्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी नेमलेल्या पडताळणी समितीमध्ये सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते. आणि हो, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा बरं का, अर्ज भरताना आपल्या घराचं लोकेशन अचूक निवडा, कारण चुकीचं लोकेशन निवडल्यास आपला अर्ज बाद होऊ शकतो. लक्षात ठेवा, ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे, त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचे दलाल किंवा एजंटला कॉन्टॅक्ट करू नये. RTE 25% मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांनी इतर कागदपत्रांसोबत रहिवासी पुरावा सुद्धा देणे गरजेचे आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त पालकांनी सहभागी व्हावे असे मी आवाहन करते. RTE अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी आपण 80 मदत केंद्र तयार केली आहेत आणि त्याची सर्व माहिती वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि कुठलंही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, हे जे आमचं ध्येय आहे त्यासाठी आपला हातभार लावा. चला तर मग आजच योग्य ती माहिती घेऊन RTE 25% अंतर्गत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करूया.